सबस्क्राईब करा इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी. Hello dear students, I am Aruna. Today we are going to learn standard first. Page number 22. Subject English. Very good. Open your English book. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता 1ली इंग्रजी पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 22 3.2 रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हणजे विनंती. बरोबर. आपण आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल किंवा एखादी गोष्ट करून घ्यायची असेल तर दुसऱ्याला विनंती करतो, यालाच इंग्रजीमध्ये रिक्वेस्ट असं म्हणतात. REQUESTS रिक्वेस्ट. रिक्वेस्ट विनंती, विनंती करणे. आता आपण हळूहळू इयत्ता 2री मध्ये जाणार आहोत. आपल्याला इंग्रजी बोलायला देखील आलं पाहिजे. हीच ऍक्टिव्हिटी आपल्याला या पाठामध्ये शिकायची आहे. पहा काय आहे ऍक्टिव्हिटी नंबर 1. लेट्स स्पीक. SPEAK स्पीक म्हणजे बोलूया. चला बोलूया. स्पीक म्हणजे बोलणे. पहा या ठिकाणी हे 2 इमोजी दाखवलेले आहेत. हे एकमेकांशी बोलत आहेत, स्पीक करत आहेत, इंग्रजी मधून बोलत आहेत. पाहूया काय आहे या ठिकाणी. पहा या ठिकाणी क्लासरूम आहे, सर आहेत आणि ही विद्यार्थिनी वर्गामध्ये, हिला आतमध्ये यायचं आहे. मग आतमध्ये येताना ही विद्यार्थिनी सरांना काय म्हणणार? मे आय कम इन सर. जेव्हा आपण आतमध्ये प्रवेश करतो, मग तो वर्ग असू दे किंवा एखादं ऑफिस असू दे, दवाखाना असू दे, कोणतीही गोष्ट असेल तर त्या ठिकाणी आतमध्ये जाताना आतील व्यक्तीची परवानगी आपण घेतली पाहिजे. तेव्हा आपण काय म्हणायचं? मे आय कम इन सर. मॅडम असतील तर मॅडम म्हणायचं. सोपे की नाही? चला म्हणा सगळ्यांनी. मे आय कम इन सर. मग तुम्ही असं विचारल्यानंतर सर किंवा मॅडम तुम्हाला काय म्हणतील? कम इन. कम इन प्लीज. आतमध्ये या. हो की नाही? तर या पद्धतीनं आपण बोलायला शिकायचं आहे. ह्याचा सराव आपण घरापासून करायचा. घरामध्ये दारात उभं राहायचं आणि आईला विचारायचं, मे आय कम इन मदर. आता आपण घरामध्ये कधी विचारत नाही येताना, पण आपल्याला सराव करायचा आहे इंग्रजी बोलण्याचा. तर त्या ठिकाणी मदरला मॅडम म्हटलं तरी चालेल, पप्पांना सर म्हटलं तरी चालेल, परंतु इंग्रजी बोलण्याचा आपल्याला सराव करायचा आहे. काय म्हणायचं आतमध्ये येताना? मे आय कम इन सर. व्हेरी गुड. जमलं सगळ्यांना? खूप छान. आता तुम्ही वर्गामध्ये बसता, तुमच्याकडे बराच वेळा पेन्सिल नसते, इरेझर नसतो, रुलर नसते, बुक नसते. अशा वेळी आपण आपल्या मित्रमैत्रिणींना आपण ती वस्तू मागतो. तेव्हा ती मागताना आता तुम्ही आजपासून इंग्रजीमधून मागायची आहे. काय म्हणायचं रे इंग्रजीमध्ये मागताना? पहा या ठिकाणी दिलेलं आहे, प्लीज गिव्ह मी अ पेन्सिल. सोपं आहे. प्लीज म्हणजे कृपया, गिव्ह म्हणजे देणे, पेन्सिल मला पेन्सिल देतेस का, देतोस का? प्लीज गिव्ह मी अ पेन्सिल. इरेझर हवा असेल तर आपण इरेझर शब्द घालायचा पेन्सिलच्या ठिकाणी. प्लीज गिव्ह मी an इरेझर. प्लीज गिव्ह मी अ रुलर. प्लीज गिव्ह मी अ बुक. हो की नाही? अशा प्रकारे एकमेकांना वस्तू द्यायची, घ्यायची आणि या प्रकारे इंग्रजी बोलण्याचा सराव करायचा आहे. चला परत एकदा मला सांगा. आतमध्ये प्रवेश घेताना काय विचारायचं? मे आय कम इन सर. व्हेरी गुड. एकमेकांना वस्तू हवी आहे. समजा तुम्हाला आपल्या मैत्रिणीकडून किंवा मित्राकडून रुलर हवी आहे तर तुम्ही काय म्हणणार? प्लीज गिव्ह मी अ रुलर. सोपं आहे की नाही? व्हेरी गुड. सराव करायचा इंग्रजी बोलण्याचा. लेट्स स्पीक. हो की नाही?
आता आपण वर्गामध्ये आहोत, येण्याचं आपण शिकलोय, पण आपल्याला बाहेर जायचंय काही कारणानिमित्त, तेव्हा आपण शिक्षकांची परवानगी घेतो, बरोबर आहे ना? मग तेव्हा काय म्हणायचं? एक्सक्यूज मी सर, प्लीज मे आय गो आउट? काय म्हणायचंय? एक्सक्यूज मी सर, प्लीज मे आय गो आउट? सर कृपया मी बाहेर जाऊ का? आणि मग सर तुम्हाला येस, ओके वगैरे असं उत्तर देतील. चला माझ्या पाठोपाठ सगळ्यांनी म्हणा. एक्सक्यूज मी सर. पहा या ठिकाणी दिलेलं आहे. एक्सक्यूज मी सर, प्लीज मे आय गो आउट? आय म्हणजे मी. काय मी बाहेर जाऊ का? गो आउट बाहेर जाणे. म्हणा सगळ्यांनी. एक्सक्यूज मी सर, प्लीज मे आय गो आउट? ओके, समजलं सगळ्यांना? व्हेरी गुड. जेव्हा आपण कोणत्याही कृतीसाठी विनंती करतो, रिक्वेस्ट करतो, तेव्हा आपलं काम निश्चितच होतं. आणि रिक्वेस्ट करण्यामुळे आपल्या अंगी नम्रता येते. येते सगळ्यांच्या लक्षामध्ये? चला आपण एकदा सराव करूया. आतमध्ये येताना काय म्हणायचं? मे आय कम इन सर. बाहेर जाताना काय म्हणायचं? एक्सक्यूज मी सर, प्लीज मे आय गो आउट? व्हेरी गुड. आणि आपल्याला एखादी वस्तू हवी असेल तर आपण काय म्हणायचं? प्लीज गिव्ह मी अ पेन्सिल, प्लीज गिव्ह मी अ इरेजर, प्लीज गिव्ह मी अ रुलर. हो की नाही? हा सराव सगळ्यांनी करायचा आहे. पहा इथं चित्र दिलंय, स्लेट. प्लीज गिव्ह मी अ स्लेट, प्लीज गिव्ह मी अ पेन्सिल, प्लीज गिव्ह मी अ पेन, प्लीज गिव्ह मी अ रबर किंवा इरेझर असाही वापरू शकता. प्लीज गिव्ह मी अ बुक. ओके, सराव करायचा आहे या पद्धतीनं. आणि मग आपल्याला एखाद्यानं वस्तू दिल्यानंतर आपण काय म्हणायचंय याचाच ऍक्टिव्हिटी नंबर 2 मध्ये आपल्याला दिलेली आहे. पहा काय आहे ऍक्टिव्हिटी नंबर 2? LISTEN, लिसन. लिसन म्हणजे ऐका, ऐकणे. AND, and, आणि. REPEAT, रिपीट. रिपीट म्हणजे पाठोपाठ म्हणा. लिसन अँड रिपीट. पहा अनुजा आणि अर्णव या दोन विद्यार्थ्यांमधला हा संवाद आहे, जे मी तुम्हाला या ठिकाणी शिकवलं. एखादी वस्तू मागताना आपण काय म्हणायचं ते म्हटल्यानंतर पुढचा संवादही आपण बोलायला शिकायचंय, हो की नाही? या गर्लनी या बॉय कडून पेन्सिल मागितली, त्याच्यानंतर हा बॉय हिला काय म्हणणार, मग ही गर्ल ह्याला काय म्हणणार, ही ऍक्टिव्हिटी आपण नंबर 2 मध्ये शिकायची आहे. पहा अनुजा आणि अर्णव. अनुजा काय म्हणते अर्णवला? एक्सक्यूज मी. अर्णव म्हणतो येस. अनुजा म्हणते प्लीज गिव्ह मी युअर बुक. अर्णव म्हणतो हिअर इट इज. म्हणजे अर्णव ज्यावेळी तिला हातात पुस्तक देतो तेव्हा देताना म्हणतो हिअर इट इज, हे घे. पुस्तक अर्णवनी दिल्यानंतर अनुजा काय म्हणते? थँक्यू. आपल्याला एखाद्यानं मदत केल्यानंतर आपण त्याला लगेच थँक्यू सुद्धा म्हटलं पाहिजे. आणि मग अर्णव काय म्हणतो थँक्यू म्हटल्यानंतर? वेलकम. वेलकम म्हणा किंवा इट्स माय प्लेजर. काय म्हणायचं? इट्स माय प्लेजर. पहा या ठिकाणी ही अनुजा आहे आणि हा अर्णव आहे. आता आपण या ठिकाणी स्लेट घेऊया, ठीक आहे? आता अनुजा अर्णवला म्हणते एक्सक्यूज मी. अर्णव काय म्हणतो? येस. अनुजा काय म्हणते? प्लीज गिव्ह मी अ स्लेट. अर्णव काय म्हणतो? हिअर इट इज, ही घे. मग अनुजा काय म्हणते? थँक्यू. अर्णव काय म्हणतो? वेलकम. किंवा दुसरं काय म्हणू शकतो? इट्स माय प्लेजर. आहे की नाही सोपं? तुम्ही एकमेकांच्या मध्ये या प्रकारे इंग्रजी मधून स्पीक करण्याचा, बोलण्याचा सराव करा.
निश्चितच तुम्हाला इंग्रजी बोलता येईल. सोपं आहे ना? इझी ना? व्हेरी गुड. ओके, आय होप ऑल ऑफ यू एन्जॉय दिस लेसन. बरं तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत छान अभ्यास करा आणि इंग्रजी बोलायला शिका. आणि आपल्या इयत्ता 1ली ते 4थी ऑनलाईन अभ्यासक्रम या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये छान छान कमेंट सुद्धा द्या. बाय बाय.